संध्याकाळचं वातावरण आणि पावसाची जोरदार बॅटिंग अशातच प्रचंड जनसमुदायासमोर एक पुढारी भाषण करत होता। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्वागतासाठी वरुण राजानेही आपल्याला आशीर्वाद दिलेत। त्याच्या आशीर्वादानं हा सातारा जिल्हा महाराष्ट्रात चमत्कार करेल हे त्या पुढाऱ्याचे शब्द। असं म्हणत त्या पुढाऱ्यानं जनतेला साथ घातली। पाऊस, पुढारी आणि जनता, ती सभा महाराष्ट्रात ऐतिहासिक ठरली आणि ती पोटनिवडणूक सुद्धा। अर्थात तुम्हाला अंदाज नक्कीच आला असेल की मी कशाबद्दल बोलते। महाराष्ट्रातील प्रमुख जिल्हा सातारा लोकसभेच्या पोटनिवडणुकीबद्दल। त्याला आता 5 वर्ष उलटून गेली आहेत। अशात आता लोकसभेच्या तारखा जाहीर झाल्याने सातारा मतदारसंघाबद्दल बोलणं अनिवार्य आहे। चला तर मग सातारा लोकसभेच्या या निवडणुकीबद्दल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बोलूयात। नमस्कार, मी संजना, तुम्ही पाहताय टीओडी मराठी। याआधी आपण ऐतिहासिक ठरलेली सातारा लोकसभेची पोटनिवडणूक आहे त्याबद्दल जाणून घ्यात। तर 2019च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून उदयनराजे भोसले हे निवडणुकीसाठी उभे राहिले होते। ते निवडून आले आणि खासदार देखील झाले। पण अचानक काही महिन्यात खासदारकीचा राजीनामा देत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि साताऱ्यात खासदारकीसाठी पोटनिवडणुका लागल्या। त्यावेळी राष्ट्रवादीकडून शरद पवारांचे जुने सहकारी श्रीनिवास पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आणि त्यांच्या प्रचारासाठी आयोजित करण्यात आलेल्या एका सभेत बोलताना पवार म्हणाले होते, लोकसभा उमेदवार निवडीमध्ये माझ्याकडून चूक झाली हे मी जाहीरपणे मान्य करतो, पण मला आनंद आहे की ती चूक सुधारण्यासाठी साताऱ्याच्या घराघरातील तरुण वडीलधारे श्रीनिवास पाटलांना विजयी करतील। आणि त्यावेळी अचानक आलेल्या पावसाचीही पर्वा न करता शरद पवारांनी त्यांचं भाषण सुरूच ठेवलं आणि त्याचाच फायदा पवारांना झाला। भोसलेंचा या ठिकाणी पराभव झाला, भाजप या ठिकाणी हरली। आता आपण या मतदारसंघाच्या लोकसभेचं गणित देखील पाहूयात। तर बघा, पूर्वी सातारा दक्षिण आणि सातारा उत्तर असे 2 लोकसभा मतदारसंघ होते। मात्र 2009च्या पुनर्रचनेत जो कराड लोकसभा मतदारसंघ अस्तित्वात होता तो सातारा लोकसभा मतदारसंघात विलीन झाला आणि नव्याने माढा लोकसभा मतदारसंघाची निर्मिती करण्यात आली आणि सातारा हा लोकसभा मतदारसंघ राहिला। आता सध्या सातारा लोकसभा मतदारसंघात वाई, कोरेगाव, कराड उत्तर, कराड दक्षिण, पाटण, सातारा या 6 विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे। वाईमध्ये अजित पवार गटाचे आमदार मकरंद जाधव पाटील हे आहेत। कोरेगावमधून शिवसेनेचे महेश शिंदे आमदार आहेत, ते शिंदे गटात आहेत। कराड उत्तरमध्ये शरद पवार गटाचे बाळासाहेब पाटील आमदार आहेत, तर कराड दक्षिणमधून काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण आमदार आहेत। पाटणमधून शिंदेच्या शिवसेनेचे शंभूराज देसाई, तर सातारा विधानसभा मतदारसंघातून शिवेंद्रराजे भोसले हे भाजपचे आमदार आहेत। या बलाबलामुळे ही सातारा निवडणूक रंजक ठरणार आहे। आता या मतदारसंघात नेमका तिढा काय आहे? या मतदारसंघात सगळ्याच पक्षाचं अलबेल आहे असं काही नाहीये। या जागेसाठी युतीमध्ये जास्त तिढा पाहायला मिळतोय, तर महाविकास आघाडीकडून ही जागा शरद पवार गटाला मिळेल अशी चिन्ह आहेत। मात्र यावेळी सध्याचे विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांचं नाव चर्चेत असलं तरी ते इच्छुक नसल्याचं सांगितलं जाते। या ठिकाणी त्यांचे पुत्र सारंग पाटील यांच्या नावालाही कराड, पाटण भागातून पसंती दिली जाते। पण असं असलं तरी या ठिकाणी पवार कधीही केव्हाही गेम बदलू शकतात। आता जर महायुतीबद्दल बोलायला गेल्यास 2019च्या पोटनिवडणुकीबद्दल आपण मगाशी बोललोच आहे। भाजपचा या ठिकाणी पराभव झाल्यामुळे त्याची धुसफूस भाजपच्या मनात आहे। त्यामुळे यंदाही भाजपकडून उदयनराजे भोसले हे उमेदवार असतील अशी चर्चा आहे। पूर्ण लोकसभा मतदारसंघ पिंजून काढत निवडणूक लढण्याचे संकेत उदयनराजे भोसलेंनी दिलेत। शिवसेना शिंदे गटाकडून पुरुषोत्तम जाधव यांनी तयारी सुरू केली असून माघार घेणार नसल्याचं त्यांनी सांगितले आणि हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असल्याने अजित पवार गटाकडून देखील दावा केला जातोय। हा मतदारसंघ अजित पवार गटाकडे गेल्यास माजी खासदार लक्ष्मणराव जाधव पाटील किंवा आमदार मकरंद जाधव पाटील यांचे भाऊ नितीन पाटील यांना उमेदवारी मिळू शकते। आता अशात तुतारी विरुद्ध घड्याळ अशी लढत झाली तर राष्ट्रवादीच्या मताचं विभाजन होऊ शकतं। आता या सगळ्यामध्ये सातारा कराड फॅक्टर देखील महत्त्वाचा ठरतो। तो काय आहे ते देखील जाणून घेणं या ठिकाणी गरजेचं आहे। स्वतंत्र महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री राहिलेले यशवंतराव चव्हाण यांनी 1967 ते 1984 असं प्रदीर्घ काळ या मतदारसंघाचं नेतृत्व केले। शिवाय विश्लेषकांच्या मते कराडची लोकसंख्या जास्त आहे। कराड हा कधी काही लोकसभा मतदारसंघ होता। तसेच कराड भागातील कराड उत्तर, कराड दक्षिण आणि पाटण हे 3 मतदारसंघ ज्याच्या मागे तोच साताराचा खासदार हे गणित फिक्स आहे। आणि आता श्रीनिवास पाटील हे जे सध्याचे खासदार आहेत ते मूळचे पाटण तालुक्यातील, त्यामुळे पाटण तालुक्यातून त्यांना मोठा पाठिंबा मिळतो। ते राहायला कराडमध्ये असल्याने त्या ठिकाणी त्यांचा मोठा जनसंपर्क आहे
आणि महाविकास आघाडीमधील पृथ्वीराज चव्हाण हे देखील तिथले असल्यामुळे या ठिकाणी मवियाची ताकद चांगली आहे। आणि 2019ची पोटनिवडणूक पाहायला गेल्यास त्यावेळी कराड उत्तर, कराड दक्षिण, वाई आणि कराडमधूनच जास्त मतं श्रीनिवास पाटील यांना मिळाली होती। आणि सध्या सहानुभूतीची लाट, पवारांची खेळी, त्यामुळे यंदा काय होईल हे पाहणं महत्त्वाचं आहे। तर दुसरीकडे महायुतीचं अजून काही ठरलेलं नाही आहे। राजनना भाजपने उमेदवारी न दिल्यास ते अपक्ष लढतील अशी देखील चर्चा सुरू आहे। त्यामुळे साताऱ्याची निवडणूक पाहणं यावेळी महत्त्वाचं ठरणार आहे। दरम्यान साताराचा पुढचा खासदार कोण असावा, तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ कसा वाटला तेही सांगा। व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। आणि तुम्ही अजून जर TOD मराठीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून टाका।